भरपूर अशा महिला आहेत की ज्यांचे हप्ते नोव्हेंबरपासून बाकी आहेत. तशा महिलांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर नोव्हेंबरपासून तर आत्तापर्यंत म्हणजेच मे महिन्यापर्यंत 6 महिन्याचे हप्ते तुमचे बाकी असेल, अशा महिलांनी काय करावे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे पूजा चव्हाण आणि मी या चॅनल्समध्ये तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजना च्या विषयीच आणि महत्त्वाचे तर त्यांच्या अपडेटविषयी मी व्हिडिओ बनवत असते. तर ज्या पण महिलांचे हप्ते 2 महिने, 3 महिने, 5 महिने किंवा 6 महिने म्हणजे नोव्हेंबरपासून महिलांचे कित्येक म्हणजे भरपूर अशी महिला आहेत की त्यांनी मला कमेंट केले आहे की नोव्हेंबर महिन्यापासून त्यांचे हप्ते बाकीचे आहेत. तर आत्ताच मे महिन्याची 12 आणि 13 तारखेला असे 2 दिवस होते की ज्या दिवशी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाटप झाली होती. टोटल 3,000 रुपये मलासुद्धा आलेले आहेत. त्याची स्क्रीनशॉटसुद्धा मी या व्हिडिओमध्ये लावलेले आहे. तर ज्या पण महिला बाकी आहेत की ज्यांचे 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 4 महिन्याचे, 6 महिन्याचे हप्ते बाकी असेल, तशा महिलांनी काय करावे. त्यांची KYCची प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे. त्यांनी फॉर्मसुद्धा व्यवस्थित भरला होता आणि त्यांची KYCची प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे. तरीसुद्धा त्यांना लाभ मिळालेला नाही किंवा त्यांना अपात्र ठरवलेलं आहे. तशा महिलांनी काय करावे तर जाणून घेऊया. तर 31 तारखेपर्यंत मेची 31 तारखेपर्यंत तुम्हाला पोर्टलमध्ये दाखवलेले आहे की KYCची प्रक्रिया तुम्ही पुन्हा करू शकतात. तुम्ही पुन्हा एक वेळेस व्यवस्थितरित्या तुमचा आधार नंबर, OTP वगैरे सर्व फिलअप करा. एक वेळेस आणखी व्यवस्थितरित्या जर तुम्ही KYCची प्रक्रिया पूर्ण केली तर तुम्ही शाळेत तुमचे पैसे थांबलेले असेल ते सुद्धा येऊ शकतात आणि पुढे तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरू शकतात.